काय करतेस? काय नाही, जनरलच. ओके, म्हणजे बिझी नाही आहेस ना? छे रे. का रे? काय नाही, जनरलच. मम्मा म्हणत होती की तू आणि ज्योती जरा 4 दिवस बाहेरगावी कुठेतरी फिरून या. बरेच दिवसात तुम्ही कुठे गेला नाही आहात, सो ज्योतीलाही फ्रेश वाटेल. सो मी म्हटलं विचारतो. अच्छा अच्छा, असं ममा म्हणत होती. नाही नाही, म्हणजे मलाही असं तुला विचारायचं होतंच. कसं आहे, लग्न झाल्यापासून आपण कुठेच गेलो नाही, सो म्हटलं जाऊया ना कुठेतरी, नाही का? जाऊया. नाही म्हणजे तू काही तुझे प्लॅन्स ठरले असतील तर सांग, मग नको जाऊया आपण. बघूया, ठरवूया. ओके ठीक आहे, मग तुझं ठरलं की सांग मला. ठीक आहे? ओके. मी काय म्हणते, संध्याकाळी काय करतोयस? कधी आज? हो आज. नाही, काही खास नाही. का ग? अरे मी असा विचार करत होते की पप्पांना घेऊन कुठेतरी बाहेर जाऊया. ऍक्सिडेंट झाल्यापासून ते कुठेच गेले नाहीयेत रे. एकाच रूम मध्ये बसून बसून त्यांनाही कंटाळा आला असेल ना, म्हणून म्हटलं आपण सगळेच कुठेतरी बाहेर जाऊया. चालेल ना. अरे म्हणजे काय, खूपच चांगली आयडिया आहे. नक्कीच जाऊया. अरे पण मम्मा म्हणत होती काहीतरी ऑफिसचं काम, काहीतरी डीलरला वगैरे भेटायचंय. सो ते जर काम आलं तर मग मला थोडं कठीण वाटतंय. म्हणजे तरी पण बघतो मी, पण म्हणजे विचारतो मम्माला. ओके, पण त्या आपल्या प्लॅनचं ठरलं तर सांग मला. ओके, मीही कळवतो तुला. फाईन फाईन. ओके. गुड मॉर्निंग. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं चाललंय तुझं अंडर 19चं कोचिंग? कसलं काय, आठवडाभर पावसामुळे कॅन्सल झालंय. मग आता काय मोकळा वेळ आहे, ब्रेबॉन वरती कांगालिक चालू आहेत, मॅच बघायला जाईन. क्या बात है यार. अरे कॉलेजच्या दिवसात सुद्धा आठवतो तुला, अटीतटीने असे पैसे जमवून तिकीट वगैरे काढून मॅच बघायला जायचो आम्ही. आणि आता टीव्हीवर फुकट दाखवतात तरी बघायला वेळ नसतो. पण खरंच लाईव्ह मॅच बघायला खूप मजा येत असेल ना? अरे अगं मजा, स्टेडियमवरचा माहोल पण वेळ लागतं, सांगून कळणार नाही. तुला प्रत्यक्षात अनुभव घ्यायला हवा. ऍक्च्युली येतेस का ग? नाही आता नको. जा ना. चल ना. नाही मधुरावीने अगं ते. हे बघ, माझी अजिबात काळजी करू नकोस. तुला नाहीतरी कधी बघायला मिळणार आहे लाईव्ह मॅच. तिला घेऊन जा प्लीज, नाहीतर अख्खा दिवस घरातच बसून राहील. चला मॅडम. आता? हो. आय मीन मी चेंज वगैरे करून येते ना. अगं त्याची काही गरज नाही. आपण काही फॅशन शोला नाही चाललोय, क्रिकेटची मॅच बघायला चाललोय. चल 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 लवकर चल. एक मिनिट, मी दादाची कॉफी ठेवली तेवढी. विनी, आय विल डू एव्हरीथिंग. हिला घेऊन जा रे. चल बाय. बाय बाय. येतो. ओके. काय झालं? नाही काही नाही. सुशांत आपल्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकून गेलाय. विनीला नको जाऊ असं म्हणावं तरी टेन्शन, आणि आता गेली आहे तरी टेन्शन. डोंट वरी,
She'll be okay. I know. She'll be okay. कशी झाली पूजा? छान झाली. आम्ही जसं ठरवलेलं सगळं अगदी तसं झालं. पण आपण काय आहे तेच हवंय मला. पूजेहून आल्यापासून तुझा पप्पा सुद्धा माझ्याशी धड बोलत नाहीये, टाळतोय सारखा मला. काय झालंय ग? काही नाही. मी जर तुला सांगितलं ना तर तू आणखी 10 कुशंका मनात आणशील. म्हणजे काहीतरी झालंय. सांग तर काय झालंय? ताई आत्या, पूजेच्या जागी कोणीतरी तंत्रामंत्राचं साहित्य टाकलं होतं. भाई ग, काय सांगतेस काय? हा तर अपशकुनच झाला म्हणायचा. बघ, मला वाटलंच होतं तू अशीच रिॲक्ट होणार. आत्या, अगं हे सरळ आहे. कोणीतरी हे मुद्दामून केलंय. आणि हे कोणी केलंय हे मला तुला वेगळं सांगायला नको. पण काही नाही, मी ते सगळं सरळ उचलून फेकून द्यायला लावलं. मुक्ते, काय सांगतेस काय? हो, पण ज्या क्षणी मी ते करायला लावलं ना तेव्हापासून मला एकदम मोकळं वाटायला लागलं. जणू काय ते तंत्रामंत्राचं सामान नव्हतंच. माझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका भूत पिशाच्यांना मी स्वतःच्याच हाताने तिलांजली दिली. मुक्ते, ते आपल्या आयुष्यातले हे अनुभवच आपल्याला खूप शिकवून जातात. आणि एक गोष्ट तर मला नक्की पटली की माणसावर संकट यावीत, अगदी भरपूर यावीत, दुःख कोसळावीत, कारण त्याशिवाय त्यांना जगण्याचा, सगळ्यातलं सुख झगडून मिळण्याचा आनंद नाही मिळत. ही दुःखच आपल्याला खूप काही शिकवतात. आत्या, मी जेव्हा जेव्हा आपल्या या घरी येते ना तेव्हा माझ्या आयुष्याकडे वळून पाहते. आणि तेव्हा मला वाटतं की माझा एक नवीन जन्म झालाय. सरदेसाईंच्या घरी गेल्यापासून माझ्यात एक नवीन मुक्ता उमलायला लागली. मुक्ते, मलाही तुझ्यातला हा बदल जाणवतो. माझी पूर्वीची अल्लड हळवी मुक्ता आता नाहीशी होत चालली आहे. त्या ठिकाणी छान खंबीर मुक्ता आता उभी राहायला लागली. एकीकडे या अशा गर्भार अवस्थेत असताना तू ते सगळं मंत्रातंत्राचं सामान फेकून द्यायला लावलंस. मन दास्तावतं ग. पण दुसरीकडे जाणवतं की कुणीही केलेल्या करणीपेक्षा आपल्या मनाचा सच्चेपणा खूप मोठा असतो. मुक्ते, आता मला नव्याने खात्री पटली आहे. दूरवर उभं असलं ना तरी सुख नक्की तुझी वाट पाहते. थँक्यू. खरंच आज दिवसभर इतकी धमाल केली आहे ना. खरं म्हणजे मला क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही, पण लाईव्ह मॅच बघायला खूप मजा आली. अगं, माणसाने आयुष्य असंच जगायचं असतं, हसत खेळत धमाल करत. खरंच तू किती हसवतोस रे. किती दिवसांनी मी एवढी हसले आज. का सुशांत तुला हसवत नाही? वेड आहे. काही नाही तर 4 जोक्स पाठ करून ठेवायचे, वेळेला उपयोगी पडतात ना. आता परत आला ना त्याला माझ्याकडे पाठवून दे ट्युशनसाठी. त्याला एकदम असा हसता खेळता जॉली गुड फेलो बनवून पाठवतो. काय
काय प्रॉब्लेम आहे विनी? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू, पण मला कळलंय. अगं तू बँगलोरलाच गेलाय ना, घर सोडून तर नाही गेला ना? नाही. मग मला एक सांग, तू तुला फोन करत नाही? अरे तुमच्याकडे त्याचा नंबर नाही. नीरज प्लीज. कळलं, हा विषय नको. ओके, पण विनी, नवरा या विषयावरती बायका किती उत्साहानं बोलतात, विशेषतः नुकतंच लग्न झालेल्या मुली. आणि सुशांतचं नाव घेतल्यावरती तू अगदी गप्प होतेस. सॉरी. नीरज, सुशांत माझ्यापासून दूर गेलाय ना, म्हणून मला वाईट वाटतंय. बाकी आमच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. एक्सक्यूज मी. ज्योती, थँक यू व्हेरी मच. पप्पा काय हे, कधीही फॉर्मॅलिटी म्हणून सुद्धा मला थँक्यू म्हणू नका प्लीज. नाही ग बाई, फॉर्मॅलिटी म्हणून वगैरे काही नाही, अगदी मनापासून मला वाटलं म्हणून तुला सांगतोय. ज्योती, तुझी आयडिया खूप छान होती. आज कितीतरी दिवसांनी मला आयुष्य पुन्हा एकदा जगावं असं उमेदीने वाटायला लागलं. बरेच दिवस माझ्या मनात चाललं होतं. आम्ही सगळे आमच्या आमच्या व्यापात असतो, बाहेर जातो येतो, पण तुमचं जग सध्या फक्त ही रूम झालीये. म्हणून म्हणलं तुमच्या आवडत्या ठिकाणी जाऊया. तुला खरं सांगू का, तूच ठरवलंस म्हणून बरं झालं. म्हणजे माझ्याही मनात यायचं की कुठेतरी बाहेर जावं म्हणून, पण सांगायला थोडा संकोच वाटायचा मला. काय पप्पा, हे आता आपण गेलो ते तुमचं आवडतं रेस्टॉरंट आहे ना? होतं. तुला माहिती ज्योती, पूर्वी महिन्यातून किमान एकदा तरी मी सगळ्या फॅमिलीला घेऊन ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो. इथला ॲम्बियन्स, इथली सर्व्हिस एक्सलंट आहे. आणि हो, स्विमिंग पूल असल्यामुळे मुलाबाळांना घेऊन यायला उत्तम ठिकाण. खरंच मलाही खूप आवडलं, अगदी प्रसन्न वाटलं. हो ना ज्योती, काही काही ठिकाणांशी आपल्या सुंदर आठवणी जुळलेल्या असतात नाही. म्हणजे बघ ना, आज आपण दोघेच होतो तिकडे जेवायला, पण आजूबाजूला बघताना मला इतक्या जुन्या गोष्टी आठवत होत्या. तुला माहिती आहे, आपली पोरं राकेश आणि सागर तासन तास स्विमिंग पूलमध्ये डुंबत बसायचे. मग ह्यांच्या आया वैतागून त्यांना कशाबशा बाहेर खेचून आणायच्या आणि जेवायला लावायच्या. काय हो,
काय झालं? काही नाही ग, ही राकेश आणि सागर एवढे बदमाश होते. एकदा काय झालं माहिती, असेच दोघे जण स्विमिंग पूलमध्ये डुंबत बसले होते. तर मेघनाने विनीला सांगितलं की जाऊन त्यांना घेऊन ये म्हणून. तर ह्या दोघांनी तिलाच पाण्यामध्ये खेचलं आणि भिजवलं. मग काय, फ्रॉक भिजला म्हणून विनीने भोकाड पसरलं. मग मेघनानी बुटीकमध्ये जाऊन लगेच तिच्यासाठी नवीन ड्रेस आणला आणि मग नवीन ड्रेस मिळाला म्हणून हिनी त्यांना चिडवलं ते वेगळंच. खरंच आजही जेवायला सगळे असते तर खूप मजा आली असती ना. खरं म्हणजे मी मम्मा आणि राकेशला पण विचारलं होतं, पण इट्स ओके ज्योती. काय माहिती का, जुने दिवस जसे परत येत नाहीत ना, तशी एकदा तुटलेली नाती अशी सहजासहजी नाही जुळत. पण काही का असे ना, त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा तर मिळाला. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आज कितीतरी दिवसांनी माझ्या ह्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो. आणि महत्वाचं म्हणजे दिवस बदलले तरी त्याची चव अजिबात बदललेली नाही. मज्जा आली. आता औषध घेऊया. अरे हो बाबा, ते तर घ्यायलाच हवं, त्याच्याशिवाय कसं चालेल. मग ज्योती, तुला एक गंमत माहितीये का, अलीकडे ना मला ह्या औषधाची चव सुद्धा हळूहळू खूप आवडायला लागली. दिवाकरमध्ये पॉझिटिव्ह बदल होतो. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद ज्योतीने त्यांच्या मनात निर्माण केली. पण हे होणं धोक्याची सूचना आहे. मेघना, काय बोलतेस हे? ज्या नवऱ्यासाठी हे सगळं वैभव मिळवलंस त्याच्याबद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही? नाही नाही, दिवाकरनी परत उभं राहता कामा नये, मनाने आणि शरीराने. अगं तू बाई आहेस की कोण आहेस? माणसाने स्वार्थी असायला, नाहीतरी दिवाकरच्या या अशा वागण्याने भिकेला लागायची वेळ आलीच होती ना. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर हे सगळं करायला हवं. काही मिळवायचं असेल तर इतकं निष्ठुर व्हायलाच हवं. तू चुकतेस मेघना. याची फळं भोगावी लागतील एक दिवस आणि मग पश्चाताप होईल हे लक्षात ठेव. नाही, असं काहीही होणार नाही. मी असं कधीच होऊ देणार नाही.